शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झाला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे. यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळाची संख्याही वाढली आहे. यांच्याकडून देवी मूर्तीची मोठ्या प्रमाणावर मागणी झाली आहे. तर 3 फुटापासून 8 ते 9 फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहेत. यामध्ये 3000 ते 21000 पर्यंत दर आहे. सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी अशा विविध मूर्त्या तयार करण्यात आल्या आहेत. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये 50 रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्न खर्चांमुळे मूर्तीच्या दरांमध्ये 30% वाढ झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना 50% मागणी वाढली आहे. पहिले मला सांगा, उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. काही मूर्त्या तयार झालेल्या आहेत. उद्यापर्यंत सगळ्या मूर्त्या तयार होतील का? सर्व तयार होतात. सकाळी 10 वाजेपर्यंत सर्व तयार. अच्छा, मागच्या वर्षीच्या भावामध्ये आणि या वर्षीच्या भावामध्ये काय कसा फरक आहे? मागच्या वर्षीच्या भावामध्ये या वर्षीच्या भावामध्ये दीडपटचा फरक पडला. मटेरियलचे भाव वाढलेले, पीओपी वाढलं, काथा वाढला, म्हणजे सर्व सामान, लाकूड, जलटण. कशा प्रकारच्या मूर्तींना सर्वात जास्त मार्केटमध्ये मागणी आहे? मातीच्या. आपल्याकडे मातीच्या बनतात. किती मूर्त्या आपण मातीच्या बनवतो? मातीच्या तर मी याच्यातली 50% मातीच्या बनवतो, जसे बाकी मग पीओपी वापरतो अर्धा. अच्छा, मातीच्या मूर्तीमध्ये असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या, तर याच्यामध्ये भाववाढीचा आणि काय कसा फरक आहे? मातीच्या मूर्तीची महाग जाते, माती मिळत नाही, माती महाग जाते. पीओपी पेक्षा मातीची मूर्ती केव्हाही महाग जाते, त्याच्यानं तिचे रेट जास्त. या दोन ज्या मूर्तींचा फरक आहे याच्यामध्ये कसा वेळ लागतो? कोणत्या मूर्तीला सर्वात जास्त वेळ लागतो? सर्वात जास्त मातीच्या मूर्ती. पीओपीची मूर्ती डायरेक्ट आहे, ते डे लवकर तयार होते. बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.